नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा टीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहे नांदेडचं। या कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍडमिशन करायचा विचार करतात तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2026-27 साठी काय असणार आहे याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंटसाठी किती ऑल इंडिया रँक हवा, त्याचबरोबर लास्ट स्टुडंट ऑल इंडिया रँक म्हणजे 2026 मध्ये जे काय तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे त्या सीट मॅट्रिक्स मध्ये तुमच्या कॅटेगरीची काय शेवटची सीट असणार आणि शेवटच्या सीट मध्ये अलॉटमेंट होण्यासाठी जो काय एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक असणार आहे तो ऑल इंडिया रँक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर लास्ट स्टुडंट नीट स्कोर म्हणजे 2025 मध्ये जे काय ऍडमिशन क्लोज झाले आणि त्यामध्ये या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीमधून जे काय शेवटच्या मुलाला सीट अलॉटमेंट झालं त्या मुलाचा नीट स्कोर किती होता तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नीट स्कोर तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असणं गरजेचं आहे, कारण लास्ट इयरच्या नीट स्कोर जेवढा ऑल इंडिया रँक होता आणि या वर्षीच्या नीट स्कोर जेवढा ऑल इंडिया रँक होता यामध्ये खूप सारा फरक तुम्हाला बघायला भेटेल। त्यामुळे मी जो तुम्हाला फर्स्ट स्टुडंट ऑल इंडिया रँक शेअर करतोय ना, एवढा जर तुमच्या कॅटेगरीमधून ऑल इंडिया रँक येत असेल तर कॅप राऊंड 1 मध्ये हे कॉलेज तुम्हाला 100% अलॉटमेंट होणार आहे। आणि लास्ट स्टुडंटचा ऑल इंडिया रँक मी शेअर करतोय तेवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तुमच्या रिझल्ट मध्ये तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून जे आहे ते थर्ड किंवा फोर्थ राऊंड मध्ये या कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपण एससी कॅटेगरीसाठी फर्स्ट राऊंडचं जर बघितलं तर 1,77,906 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चालू शकतात। जर आता हाच कट ऑफ आपण लास्ट राऊंड साठी किंवा लास्ट सीट साठी बघितलं एससी कॅटेगरी मधून तर 1,97,916 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। एसटी कॅटेगरी फर्स्ट राऊंड 3,88,142 ऑल इंडिया रँक आणि एसटी कॅटेगरी मधून लास्ट राऊंड साठी या ठिकाणी 4,64,966 एवढ्या रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। नीट स्कोर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता लास्ट इयरचा क्लोजिंग नीट स्कोर काय होता ते। त्यानंतर जर आता आपण विजय कॅटेगरीचा विचार केला तर 1,05,840 फर्स्ट राऊंड आणि 1,21,645 लास्ट राऊंड साठी तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चालणार आहे। एनटीबी कॅटेगरी मधून 1,55,186 फर्स्ट राऊंड साठी आणि लास्ट राऊंड साठी 1,83,151। एनटीसी कॅटेगरी मधून फर्स्ट सीट साठी 1,06,043 लास्ट सीट साठी या ठिकाणी 1,08,732 एवढा ऑल इंडिया रँक तुमच्यासाठी सेफ असणार आहे। एनटीडी कॅटेगरी मधून 90,451 पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं आणि 97,807 पर्यंत तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी शेवटचं सीट मिळू शकतं एनटीडी कॅटेगरी मधून। ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 90,266 फर्स्ट राऊंड साठी, लास्ट राऊंड साठी 1,17,255 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात ऑल इंडिया रँक नुसार। त्यानंतर एसीबीसी कॅटेगरी मधून 90,754 फर्स्ट राऊंड साठी 1,14,778 कॅप राऊंड शेवटसाठी तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात एसीबीसी कॅटेगरी मधून। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 91,460 फर्स्ट राऊंड आणि 1,18,662 लास्ट राऊंड साठी। ओपन कॅटेगरी मधून 82,749 पर्यंत कॅप राऊंड 1 आणि 1,12,784 पर्यंत जे आहे ते तुम्ही या ठिकाणी शेवटचं ऍडमिशन कन्सिडर करू शकतात ओपन कॅटेगरी मधून। आता बऱ्याच मुलांचा असा डाऊट असेल की सर ओपन कॅटेगरी किंवा जर तुम्ही बघितलं तर इथं 82,749 तुम्ही कॅप राऊंड 1 चा कट ऑफ सांगतात, पण हा कट ऑफ जर बघितला तर एवढ्या मार्कावर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं। पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच मुलं असेल जे की 50% जरी फीस असेल ओपन कॅटेगरी मधून तरी पण ते 3.5-4 लाख रुपये आणि हॉस्टेल मेसचे 4 लाख रुपये असे 8 ते 9 लाख रुपये एका वर्षाला एमबीबीएस साठी पेमेंट करू शकत नाहीत। त्यामुळे हे मुलं काय करतात, एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेज सोडून डायरेक्ट गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज किंवा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज चूज करतील। मग त्या कंडिशन मध्ये ह्या मुलांना जर समजा आरे पोदासारखं कॉलेज किंवा मग बाकी कॉलेज टाकलं त्याला तिथं जर सीट अलॉटमेंट नाही झाली, कारण असे खूप सारे मुलं असणार आहेत जे की 9 लाख किंवा 8 लाख ओपन कॅटेगरी मधून जे आहेत ते फीस पेमेंट करू शकत नाहीत। त्याच्यामुळे ते एक प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज मिळत असून पण ते कॉलेज सोडून देऊन ते काय करणार आहेत, आपल्याला गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये किंवा गव्हर्नमेंट बीडीएस मध्ये 100% अलॉटमेंट होताना दिसून येतील किंवा काही मुलं असतील जे की परत नीट देण्यासाठी जातील 2027 साठी। मग त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ डिक्रीज पण होऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता जर तुमच्याकडे डिफेन्स रिझर्वेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी 2,04,665 एवढा ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकतात। डिफेन्स 2 साठी 1,46,128 आणि लक्षात ठेवा जे डिफेन्स असतं ना त्याच्यामधून 1 किंवा 2च जागा असतात, त्याच्यामुळे जो लास्ट स्टुडंट असतो तोच फर्स्ट स्टुडंट असतो आणि जो फर्स्ट असतो तोच लास्ट असतो। त्याच्यामुळे तुम्हाला एवढा जर ऑल इंडिया रँक तुमचा येत असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 1 ला बी सीट मिळू शकतं, कॅप राऊंड 2 ला बी मिळू शकतं आणि कॅप राऊंड 3 ला बी मिळू शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। डिफेन्स 3 चा जर आपण विचार केला तर 1,93,125 एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक तुम्ही घेऊन चालू शकतात। फिजिकल हँडिकॅप साठी तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे। लास्ट इयर 120 च्या आसपास क्वालिफाय मार्क्स होते म्हणून या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेला आहे। यंदा जर तुम्हाला कॅटेगरी मधून हवा असेल तर 177 मिनिमम हवे आणि 213 प्लस तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे। जर आता आपण महाराष्ट्र कर्नाटक बोर्डचा विचार केला तर 2,56,901 एवढा ऑल इंडिया रँक या ठिकाणी तुम्हाला एक्सपेक्टेड असणार आहे सीट अलॉटमेंट साठी। हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ होता गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज नांदेड बद्दल त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आम्ही तिथे पीडीएफ डेफिनेटली शेअर करू। तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।